स्वावा भेटल्याबद्दल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त भावाला सपोर्ट करा. भावाची एक आपल्याला भावाचे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट हर्सुल जातेगावरून, मामाच्या गावावर. आपण आलोय मामाच्या गावला. तर आता फायनली एकदम रेडी टाकाटाक झालोय. आता आपण चाललोय हर्सुलला. हर्सुलमध्ये जी एन्जॉय आहे ती करणार आहे, ते तिकडे जाऊन आपण ते बघू. तरी सध्या आपलं हे मामाचं घर आहे जातेगावमध्ये. हे आपल्या सगळ्या मामाच्या घरी. चंदना, नंदिनी, कांचन आणि ती आपली गाडी रेडी आहे. आता आपण चाललोय बाबाला घेऊन हर्सुलला. आता डायरेक्ट हर्सुलमध्ये भेटतो, कारण गोप्रोचे आपले चार्जिंग संपले, त्याच्यामुळे काय आता त्याच्यात व्हिडिओ काढणार नाही. तेच आवर ना. मग येत असेल तर चल आवर. दीदीला सांग भाकरी झाल्या असतील तर मी जातो. तर फायनली निघतो आता आम्ही. डायरेक्ट हर्सुलमध्ये भेटतो. चला तो आता आम्ही आलो हर्सुलमध्ये. इथं फोटो काढायला लागले लाईट इथे. तर आता वेट करायला लागेल आपल्याला. पापाचे फोटो काढून झाले. लाईट आली, फोटो काढले. 12 फोटो 40 रुपयाचे. महा ऑनलाईन ई सेवा केंद्र हर्सुल, बँक ऑफ बडोदा. तर फायनली काही रात्री एक मित्राला मेसेज केलेला, त्याचा आपल्याला रिप्लाय आला आहे. आणि तो तुम्हाला तिथे गेल्यावरच तो मित्र दाखवणार. थोडा फेमस आहे इंस्टाग्रामला, रील्स वगैरे बनवतो, कॉमेडी मॅन आहे. तर आता तिकडे जायची प्लॅनिंग चालली आहे. तर बघू, तो भेटला तर ठीक आहे, नाहीतर काय, पण भेटला पाहिजे. त्यांनी मेसेज केला आहे हा म्हणून. मी त्याला बोललेलो, मेसेज केलेला उद्या खास तुला भेटायला. तर तो भेटला तर आपण त्याच्यासोबत सेल्फी वगैरे काढू. थोडा फेमस आहे, हर्सुलकडे आहे. तर चला भेटूया त्याला. तू काय असं ते दातू असे. हो आहे हर्सुल. आलोय आपण त्याच्या दुकानाजवळ. भेटू आपण त्याला. तोपर्यंत मोबाईल दुसरीकडे देऊ. तुला मेसेज बघितला. अरे मला नव्हतं माहिती इथं तुझं दुकान आहे. संध्याकाळी मेसेज काय झालं माहिती का, आलेला आहे ना. तर मी पण केलं अगोदर. त्याला बघितलं, मला नव्हतं माहिती. कुठला बोलला काय सांग. तर फायनली गाईज आपण भेटलोय आपल्या भावाला. बघू शकता आपण आपल्या मित्राला भेटलोय हर्सुलमध्ये. तर आता काय नाही, आता गावाला जायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे एकदाच भेटून घेतलं. लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त भावाला सपोर्ट करा. भावाची एक आपल्याला भावाच्या त्याच्यासाठी भाव आपल्याला एक कॉमेडी होऊन जाऊ. प्लीज कॉमेडी कशी काय पण असो, माझ्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल कोणची पण असो, एक कॉमेडी होऊन जाते. अरे बोलत तेच कॉमेडी आहे. माहिती काय तू बोलतो तो कॉमेडी. म्हटलं माझ्यासोबत तो कसा बोलतो ते मला नाही माहिती. तो म्हटलं एक कॉमेडी, म्हटलं एक तरी मी डायलॉग ऐकल त्याचा. प्लीज एक डायलॉग कोणता पण असो, कोणता पण. केसा कापल्याला डायलॉग सगळं निघून गेलं. पण एखादी काय पण आठव जरा. आपण टाइम देऊ पब्लिकला. पब्लिक तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. एखादी कोणता पण असो. मी सकाळी पण ऐकलं, आता दिवाळी गेली, कामाला जायची वेळ आली. दिवाळी गेली, आता कामाला जायची वेळ आली. सगळं ते कामाला दिवाळी सगळी येते घरी. दिवाळी झाली का सगळी कामाला जाते. त्याच्यावरून मी गावी लोक बनवला.
अजून पण ऐकलंय 2025 मध्ये तुझा लगीन होईल तुझा. तर माझा पण आहे, तुला नक्की यायला लागेल. 26 मध्ये यायला लागेल. पत्रिक दिलीस तर आम्ही नक्की आहो. काय आहे माझं 25 मध्ये नाही व्हा, 26 मध्ये. तर माझं 26 मध्ये होणार आहे, तर त्याच्यासाठी काय देऊ शकता? तुम्ही सगळे जास्तीचे लग्नाला मी पण येत. यांनी बोलवला तर मी येत, नाही तर नाही असं नाही. आता मी इथे भेटलोय म्हणजे याला मी आमंत्रण देणार असं तर काय होणार नाही. भावाला एक मेसेज केला तरी येऊ शकतो. भाऊ एकदम दिलदार आहे, भावाचा स्वभाव पण मस्त आहे. आल्या भावाने आपली भेट घेतली, चहा पाणी पण विचारलं, पण आपण चहा पाणी नाश्ता करून आलो, त्यासाठी काय नाही. तर मी एवढंच बोलेन की भावाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि यूट्यूबवरती पण आहे भाऊ, त्याचे कॉमेडी व्हिडिओ वगैरे यूट्यूबला इंस्टाग्रामला आहेत. तर भावाला मी फॉलो केला त्याच्या, आणि लगेच रात्री मी असेच केला, भावाने लगेच रिप्लाय केला सकाळी. तिकडे त्याच्या गावाला रेंज नसताना त्यांनी सकाळी रिप्लाय केला आणि भावाने लगेच होकार दिला आणि मी त्याला भेटायला आलो. तर मी एवढंच बोलेन का फक्त भावाला सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा. मित्रांनो, भावाचा स्वभाव खूप भारी होता, भेटून झालाय त्याला. आता आपण आपल्या गाडीवर जाऊ निघून. आपल्यासोबत 2 पोरी पण आहेत, त्यांना घेऊन सोडायला लागेल. या पाया फायनली आता आपण जिकडे गाड्या लावल्यात ना तिकडे आलोय आणि आता आपण आरसूलमधून जाऊ चंदना कांचनला नंदिनीला सोडायचं आहे, त्याच्यासाठी आता आपण चाललोय. तर फायनली आता आपण डायरेक्ट जातेगावलाच भेटू. तर आपण जो कॉमेडी मित्र होता हरिश्चंद्र गबाले नाव आहे त्याचं, इंस्टाग्रामला फेमस आहे, 1,22,000 काहीतरी फॉलोअर्स आहेत त्याचे. तर आपण त्याला भेटलो आणि हारसूलमध्ये बिरसा मुंडा चौक त्याच्यावरतीच 2nd फ्लोअरवरती 1st फ्लोअरवरती त्याचं दुकान आहे. आदिवासी करून कपड्याचं दुकान आहे त्याचं, रॉयल आदिवासी करून. तर तुम्हाला जर कपडे घ्यायचे असतील तर त्याच्या दुकानात नक्की. त्याला आवडला मला त्याचा, खूप चांगला मुलगा आहे, कॉमेडी पण करतो, त्याचं बोलण्यातच कॉमेडी आहे खूप. तर त्याच्यासाठी भावाला लाईक करा आणि एक फॉलो ठोकून द्या आणि आपल्याला पण सपोर्ट करत राहा, म्हणजे आपण पण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तरी आपण एवढे जण भेटायला गेलेले त्यांना पण मीच त्याच्यासोबत फक्त एक फोटो काढला आहे, बाकी कोणी फोटो काढला नाही. तर चला फायनली आता आपण डायरेक्ट तिकडे भेटूया.